अगदी कमी साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये अशी ही चमचमीत व्हेज कोल्हापुरी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। ढाब्यावर किंवा हॉटेलमधल्या एक प्लेट व्हेज कोल्हापुरीच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर भाजी घरामध्ये तयार होते। गरमागरम फुलके असेल, चपाती असेल, तंदुरी रोटी असेल, जी आपण तव्यावर तयार करतो त्याबरोबर सुद्धा ही भाजी अगदी मस्त लागते। 5 जणांसाठी भाजी बघणार आहोत। तुम्हाला जास्त करायची असेल तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे। प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। आता व्हेज कोल्हापुरी बनवायची झाली तर त्याला मिक्स भाज्या लागतात, जे आपल्याला बाजारामध्ये अगदी वर्षभर मिळतात। आता या सगळ्या भाज्यांना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक घेऊ शकता। इथे आपण एक कप भर ताजा फ्रेश मटार घेतलेला आहे। तुम्ही फ्रोझन किंवा भिजवून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। सोबतच इथे आपण एक वाटीभर फ्लावरचे मोठे तुकडे घेतलेत। तुकडे खूप जास्त लहान करू नका, नाही तर भाजीमध्ये गाळ होतो। अर्धा कप किंवा एक लहान ढोबळी मिरची असेल त्याला असे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलं। ढोबळी मिरची जर आवडत असेल ते 1 कप सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। इथे आपण साधारणतः अर्धा कप भाजीचा गाजर असे हे पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलाय आणि साधारणतः इथे 100 ग्राम पनीर आपण असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय। मलाई पनीर किंवा साधा डेअरीतला पनीर कोणताही वापरू शकता। आता या सगळ्या भाज्या मोजाल तर साधारणतः एक 400 ते 450 ग्राम आहे आणि याची भाजी साधारणतः एक 5 जणांना व्यवस्थित पुरते। आता चमचमीत व्हेज कोल्हापुरीसाठी एक मस्त वाटण तयार केलं जातं। ते कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर त्यासाठी गॅसवर एखादी कढई किंवा पॅन गरम करत ठेवायचा आहे। आता त्यामध्ये साधारणतः आपल्या नॉर्मली चमचाने 2 चमचे धने घेतलेले आहे, 1 चमचा साधं जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा बडीशेप आहे, अर्धा चमचा आपण इथे खसखस घेतलेली आहे आणि 2 चमचे आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत। तीळ आणि खसखस यामध्ये जरूर घ्यायचे, कारण याने फ्लेवर तुमच्या भाजीला अगदी छान येतो, शिवाय थोडासा थिकनेसपणा सुद्धा येतो। आता हे सगळे जिन्नस साधारणतः 2 मिनिटं मध्यम आचेवर आपल्याला हलकेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। थोडेसे तडतडू लागले की एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि गार करायला ठेवून देणार आहोत। आता सेम कढईमध्ये फक्त अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की इथे आपण एक छोटी सुक्या खोबऱ्याची वाटी असते ना, साधारणतः 50 ग्राम, त्याचे असे तुकडे करून घेतले। तुम्ही किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल, पण किसून घेण्यापेक्षा असे तुकडे करून घ्या, म्हणजे खोबरं यामध्ये काळं किंवा करपत नाही। आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही। काही सेकंदातच हलकासा लालसर रंग आला की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा तो सुद्धा रफली चिरून घेतला। खोबऱ्याबरोबरच कांदा परतून घेतला की उरला सुरलेला खोबऱ्याचा कच्चेपणा यामध्ये चांगला भाजून तयार होतो, म्हणून अर्धवट खोबरं भाजलं गेलं की लगेचच आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा सुद्धा साधारणतः एक 2-2.5 मिनिटं मध्यम आचेवर आपल्याला थोड्याशा लालसर रंगावर परतून घ्यायचा। कांदा थोडासा लालसर झाला की इथे आपण एक 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आलं, लसूण, हिरवी मिरचीचा सुद्धा थोडासा कच्चेपणा कमी होईपर्यंत 1 मिनिटभर आपण थोडंसं वर खाली परतून घेतलं। आता हे छान परतून घेतलं की यामध्ये एक 8 ते 10 आपण इथे काजू, 1 चमचामध्ये यामध्ये आपण कलिंगड बी किंवा ज्याला आपण मगज बी म्हणतो ना, ते घेतलेलं आहे आणि साधारणतः 1 तासाभरासाठी साध्या पाण्यामध्ये भिजत घातलं। तुम्हाला लगेचच हवं असेल तर थोड्याशा उकळत्या पाण्यामध्ये घालायचं, म्हणजे 5-10 मिनिटांमध्ये भिजून तयार होतं। भिजवलेला काजू आणि मगज थोडंसं यामध्ये घातलं की थोडासा एक रिचपणा किंवा थिकनेस किंवा एक दाटसरपणा तुमच्या भाजीला येतो, जी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये घातलं जातं। आता तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल। हे सगळे जिन्नस मस्त भाजून घेतलं, गॅस बंद केला, थोडंसं गार करायला ठेवून देणार आहोत आणि सुरुवातीला आपण धणे, जिरे वगैरे सगळं भाजून घेतलेलं होतं। गार झालं की एखाद्या कोरड्या स्वच्छ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि याची सुरुवातीला अशी आपण पावडर करून घेतली। आता यामध्येच हे गार झालेले सगळे जिन्नस आपण घालणार आहोत। शक्यतो सगळे मसाले जे असतात ना, गार झाल्यावरच मिक्सरला काढायचं। आता यामध्ये अर्धी वाटी आपण इथे देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे। आता गरजेपुरतं पाणी वापरायचं आणि छान बारीक पेस्ट किंवा बारीक वाटण आपण असं करून घेतलं। तर वाटण्यासाठी मिक्सर काढलाच होता, म्हणून 2 मध्यम आकाराचे टोमॅटो किंवा मोठा असेल ते 1 तुकडे करून मिक्सरला याची प्युरी करून घेतली। तुम्ही किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। तसं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता पुन्हा येऊ सेम कढईमध्ये फक्त चमचाभर आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल हलकंसं गरम झालं की घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये साधारणतः 2-2.5 मिनिटं मस्त परतून घेणार आहोत। असं केलं की काय होतं, यातला कच्चेपणा कमी होतो आणि थोडा स्मोकी फ्लेवर तुमच्या भाजीला येतो। आणि भाज्या परतत असताना 2 चिमूट यामध्ये मीठ घ्यायचं, म्हणजे भाज्या परतायला वेळ खूप जास्त लागत नाही आणि भाज्या चवीलाही अगदी छान लागतात। साधारणतः इथे मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत एक 2 ते 2.5 मिनिटं आपण या सगळ्या भाज्या छान लालसर रंगावर परतून घेणार आहोत।
साधारणतः 2 मिनिटानंतर हलकासा रंग बदललेला आहे, थोडासा स्मोकी फ्लेवर यातून यायला सुरुवात झालेला आहे. आणि या स्टेजला एका भांड्यामध्ये आपण या सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या आहे. थोड्याशा गार करायला बाजूला ठेवून देणार आहोत. आता सेम कढईमध्ये पुन्हा पळीभर किंवा आवश्यकतेनुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे. आता कोल्हापूरची भाजी आहे, चमचमीत असणारच म्हणून तेल थोडंसं जास्त घ्यायचं. सगळा मसाला तयार केलेला घातलेला आहे आणि मध्यम आचेवर एक 3 ते 4 मिनिटं छान याला तेल सुटेपर्यंत, उरला सुरलेला कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही, कारण यामध्ये आपण काजू, मगजबी, कांदा, खोबरं घातल्यामुळे पटकन करपतं, रंग बदलतो. म्हणून शक्यतो मध्यम आचेवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. साधारणतः एक 3 मिनिटं झाल्यानंतर इथे आपण एक चमचाभर कसुरी मेथी हाताने थोडीशी चुरून घातलेली आहे. जर तुमच्याकडे असेल तर नक्की खायला, कारण भाजीला चव अगदी छान येते. कसुरी मेथी सुद्धा थोडीशी परतून घेतल्यावर आता कोल्हापूरची भाजी म्हटलं की कोल्हापुरी घाटी मसाला तर आलाच. तर इथे आपण आपला स्पेशल कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापुरी घाटी मसाला किंवा ज्याला आपण चटणी मसाला म्हणतो ते घेतलेला आहे. यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, गरम मसाले, सगळ्या सुक्या मिरच्या असल्यामुळे ना या भाजीला चव अगदी छान येते. आणि साधारणतः एक 2-2.5 चमचे आपण या भाजीला वापरलेला आहे. जसं तुम्हाला तिखट कमी जास्त लागत असेल त्यानुसार भाजीला मसाला घालू शकता. आणि जसे आपण बाकीचे सुके मसाले वापरतो ना त्याच पद्धतीने हा मसाला सुद्धा वापरायचा असतो. अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आणि थोडी चमचमीत भाजी असल्यामुळे अगदी पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला पावडर घातली आहे. रोजच्या सुक्या भाज्या, रस्सा भाज्यांना वेगळा गरम मसाला घालावा लागत नाही. आता हा मसाला भाजताना ना काय असतं, हा गोळी फोममध्ये असल्यामुळे ना थोडंसं असं कुस्करून किंवा मॅश करत आपल्याला हा मसाला सुरुवातीला असा परतून घ्यायचा. म्हणजे मसाल्यामध्ये जे गुठळ्या असतात ना ऑथेंटिक मसाल्यामध्ये, ते असे गुठळ्या मोडून नंतर यामध्ये आपण साधारणतः तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. या मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, जसं तुम्ही हे परतत जाल तसं तुमच्या या रश्श्याला किंवा वाटणाला ना रंग अगदी छान येतो. तर साधारणतः एक 3 मिनिटं आपण मध्यम आचेवर मसाला यामध्ये भाजून घेतलेला आहे. रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आता यामध्येच आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती ती घातलेली आहे. चवीपुरतं भाजीला मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता टोमॅटोसुद्धा साधारणतः एक 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवर सगळा यातला कच्चेपणा कमी होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. मसाले जितके तुम्ही मध्यम आचेवर अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्याल तितकी भाजीला चव अगदी छान येते, कच्चा फ्लेवर लागत नाही. आता यामध्येच अगदी पनीरपासून सगळ्या परतून घेतलेल्या भाज्या आपण यामध्ये घातल्यात. आता 2 मिनिटं या मसाल्यांमध्ये भाज्या आपण छान परतून घेणार आहोत. आणि एक सांगायचं राहिलं, यामध्ये फरसबीचे मोठे मोठे तुकडे करून सुद्धा घातले जातात किंवा मशरूम सुद्धा घालतात. तुम्हाला तसं आवडत असेल तर तसं सुद्धा करू शकता. आपण इथे साधारणतः एक 5-6 काजू असेच घातलेले आहे. तुम्ही थोड्याशा तुपामध्ये किंवा तेलामध्ये थोडेसे लालसर परतून घातले तरी सुद्धा चालू शकेल. या सगळ्या गोष्टी भाज्या कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता पुन्हा 2 मिनिटं चांगलं परतून घेतल्यावर आवश्यकतेनुसार किंवा वाटण केलेल्याच भांड्यामध्ये ग्लासभर आपण पाणी घेतलेलं आहे किंवा साधारणतः 2 कप आपण पाणी घेतलं. अजिबात भाजी तुमची फार जास्त पातळ होणार नाही. काजू किंवा मगजबी असेल हे घातल्यामुळे ना भाजी नंतर थोडीशी घट्टसर किंवा थोडीशी दाटसर होते, म्हणून थोडं पाणी घालायचं. आता झाकण लावायचं आहे आणि साधारणतः भाजी शिजेपर्यंत किंवा एक 7 ते 8 मिनिटं आपण भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत. आता तुम्हाला हवं असेल तर ही सेम भाजी तुम्ही कुकरला फक्त एका शिटीमध्ये सुद्धा तयार करू शकता, ती सुद्धा अगदी छान होते. आता इथे साधारणतः 8 मिनिटं झालेली आहे. एकदा झाकण उघडून बघितलेलं आहे तर बघू शकता अगदी मस्त झणझणीत आणि तेवढीच चमचमीत असा हा कोल्हापुरी व्हेज मसाला आपला तयार झालेला आहे. अशी मस्त यावर छान तरी सुटते, म्हणजे ही आपली कोल्हापूरची भाजी तयार आहे. आता तुम्हाला जर आवडत असेल, तुमच्या घरामध्ये असेल तर अर्धा चमचा तुम्ही इथे किचन किंग मसाला वापरला ना तरी सुद्धा चालू शकेल. त्याने सुद्धा भाजी अगदी छान होते. आणि वापरून थोडीशी उकळी काढून गॅस बंद करायचा. तर अजिबात कोणतीही महागडी जिन्नसं न वापरता, फ्रेश क्रीम वगैरे असं काहीही न वापरता अगदी घरगुती साहित्यात, घरगुती मसाल्यांमध्ये असा हा मस्त चमचमीत बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः 5 जणांना ही भाजी व्यवस्थित पुरू शकते. तर साधारणतः धरून चाला अर्धा किलो भाजी 5 जणांना पुरते. तर त्यानुसार तुम्ही जास्त कमी जशी लागते तुम्हाला मोठ्या छोट्या कार्यक्रमासाठी तशी भाजी तयार करू शकता. वाटण जर असं तयार करून ठेवलं तर फ्रीजमध्ये आठवडाभर व्यवस्थित राहतं. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.